यामध्ये एक लक्षात घ्यायचं, ऍप्लिकेशन ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता इलेक्ट्रिक करंटचे जे ऍप्लिकेशन आहेत ते मेनली दोन टाईपचे असतात. ज्यावेळेस इलेक्ट्रिक करंट एखाद्या क्रॉस सेक्शन ऑफ कंडक्टर मधून फ्लो करत असते, ज्यावेळेस इथून इलेक्ट्रॉन्स फ्लो करतात विथ ड्रिफ्ट वेलॉसिटी. ड्रिफ्ट वेलॉसिटी काय असते मी तुम्हाला सांगितलं, की जेव्हा इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात तेव्हा ते एकमेकांवर कोलाइड होतात आणि कोलाइड झाल्यामुळे यांची जी व्हेलॉसिटी आहे ती ऍव्हरेज मध्ये झिरो येते. कारण बघा, तुम्ही विचार करा, आपण जर असे वेगवेगळे इलेक्ट्रॉन्स कन्सिडर केले तर हा इकडे कुठेतरी जात होता, याची इकडे कुठेतरी डायरेक्शन असेल, याची इकडे डायरेक्शन असेल, याची इकडे कुठेतरी डायरेक्शन असेल. पण हे जेव्हा एकमेकांवर कोलाइड होतील तेव्हा यांच्या या डायरेक्शन एकमेकांमध्ये मिक्स होऊन जातील आणि पूर्ण ऍव्हरेज काढलं तर ते किती येणार, झिरो. मायन्यूट लेवलला, आपण ऍटॉमिक लेवलला जेव्हा जातो तेव्हा ऍव्हरेज व्हेलॉसिटी झिरो येते. मी व्हेलॉसिटी म्हणत आहे म्हणजे यांची डायरेक्शन फिक्स होत नाही, ती झिरो होऊन जाते. परंतु यांची जी स्पीड आहे ती ओव्हरऑल कोलिजनमुळे रिड्यूस होते आणि त्याच्यामुळे आपण त्या स्लोली हे इलेक्ट्रॉन्स पुढे जाताना दिसतात आणि त्याला आपण नाव दिले ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. ड्रिफ्टचा अर्थ असतो असं एकदम सरकत सरकत हळूहळू पुढे जाणं. तर हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, ऍक्च्युअली जर इलेक्ट्रॉन्सच्या रस्त्यात कोणी नसतं तर हे लाईटच्या स्पीडने पुढे जातात, कारण हे फोटो इलेक्ट्रॉन्स आहेत, ह्याला फोटॉन्स म्हणतात. तर हे फोटॉन्स म्हणजे लाईटच्या स्पीडने पुढे जाणारे असतात. ह्यालाच आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मध्ये शिकतो पुढे चालू, मॅक्सवेल थेअरीनुसार. तर हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ह्याची ड्रिफ्ट व्हेलॉसिटी रेड्यूस होते. आता यामुळे काय होतं, हे जेव्हा एकमेकांना ड्रिफ्ट करतात किंवा कोलाइड होतात तेव्हा ह्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फ्रिक्शन होतं आणि या फ्रिक्शनमुळे या कंडक्टरमध्ये हीट क्रिएट होते. म्हणजे इलेक्ट्रॉन्समुळे एक इफेक्ट असतो, त्याला आपण म्हणतो हिटिंग इफेक्ट. आणि या हिटिंग इफेक्ट वरच आपल्याला एक लॉ आलेला आहे, ज्यूल्स लॉ. हा ज्यूल्स लॉ म्हणून आपण शिकतो. आज आपल्याला याच्यावर फोकस करायचा आहे. त्याच्यानंतर जे हॅन्स क्रिस्टियन ओरस्टेड होते, हे सायंटिस्ट एक्सपेरिमेंट करत असताना त्यांनी पाहिलं की एका कंडक्टर मधून स्ट्रॉंग इलेक्ट्रिसिटी फ्लो करत असताना त्याच्याजवळ एक मॅग्नेटिक निडल होती, अशी निडल होती. याचा अर्थ असा नाहीये की आधी मॅग्नेटिझम माहित नव्हतं. आपल्याला इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम दोन्ही ऑलरेडी माहित होते, पण त्या दोघांमधलं रिलेशन माहित नव्हतं. आपण ह्या दोघांना वेगवेगळ्या एनर्जी फॉर्म्स म्हणून स्टडी करत होतो. हे काय फक्त ओरस्टेडने शोध लावला, ओरस्टेडने इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझमचं रिलेशन शोधलं. हे दोन्ही आयसोलेटेड फॉर्म मध्ये माहित होते, इलेक्ट्रिसिटी माहित होती, मॅग्नेटिझमही माहित होते, पण हे दोन को रिलेट केले नव्हते आपण आजपर्यंत. तर एक एक्सपेरिमेंट करत असताना असं लक्षात आलं की स्ट्रॉंग इलेक्ट्रिक करंट या वायर मधून फ्लो होत असताना ही मॅग्नेटिक निडल डिफ्लेक्ट झाली, ऑटोमॅटिक डिफ्लेक्ट झाली. त्याचा अर्थ की इथे कोणता तरी फोर्स आहे, तो फोर्स या निडलला काय करत आहे, अट्रॅक्ट करत आहे स्वतःकडे किंवा रिपेल करत आहे. त्याच्यावरून लक्षात आलं की करंट इलेक्ट्रिसिटीमुळे एक अट्रॅक्शन फोर्स, आता अट्रॅक्शन फोर्स फक्त मॅग्नेट लावतो, म्हणजे इथे एक फील्ड क्रिएट होते, ती मॅग्नेटिक फील्ड असते. आणि तिथून पुढे स्टडी सुरू झाली आणि मग आपण इलेक्ट्रोमॅग्नेट्स सुरू केले. तो तुमचा नेक्स्ट चॅप्टर आहे. म्हणजे पहा, करंट इलेक्ट्रिसिटीमुळे हिटिंग इफेक्ट जसा जनरेट होतो ड्यू टू द फ्रिक्शन और collision between the electrons. Similarly, due to the flow of electrons through the conductor surrounding the conductor, there will be a field which acts as a magnetic field. आणि म्हणून आपण इथे एक नवीन इफेक्ट पाहतो, दॅट इज मॅग्नेटिक इफेक्ट. तर करंट इलेक्ट्रिसिटीमुळे आपण दोन इफेक्ट शिकत असतो, एक मॅग्नेटिक इफेक्ट आणि हिटिंग इफेक्ट. हिटिंग इफेक्ट साठी प्रसिद्ध लॉ कोणता आहे, ज्यूल्स लॉ. मॅग्नेटिक इफेक्ट वर एक प्रसिद्ध लॉ आहे, बायो सॅवर्ट्स लॉ. हा तुम्ही 12th स्टँडर्डला शिकणार, ठीक आहे. त्याला बायो सॅवर्ट्स लॉ म्हणतात.
याने मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला दिला करंट सोबत रिलेट करून. परंतु याची जी ऍक्च्युअल स्टडी आहे ती ओरस्टेडने केली. आणि नंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनची स्टडी फॅरेडे यांनी, मायकल फॅरेडे. तर आपल्या पूर्ण सिलेबसमध्ये हे 3 सायंटिस्ट महत्वाचे आहेत. ओरस्टेड, बायोसॅवर्ट्स ही पेअर होती, 2 वेगवेगळे सायंटिस्ट. दोघांनी मिळून हे काम केलेलं आहे आणि फॅरेडे होते. तर हे 2 इफेक्ट आपल्याला शिकायचे. त्यातला हा हिटिंग इफेक्ट आपण इथं शिकतो आणि मॅग्नेटिक इफेक्टवर आपल्याला एक सेपरेट चॅप्टर आहे पुढचा. कारण हा डिटेल कॉन्सेप्ट आहे. ह्याला या चॅप्टर मध्ये जर टाकलं असतं खूप मोठा चॅप्टर झाला असता. आमच्या वेळेस जेव्हा आम्ही स्टुडंट होतो 9th स्टँडर्डला, आम्हाला हा चॅप्टर होता. तेव्हा आमचे हिटिंग इफेक्ट आणि मॅग्नेटिक इफेक्ट आणि पूर्ण इलेक्ट्रिसिटी आम्हाला एकच चॅप्टर होता. एकच चॅप्टर होता आमच्या वेळेस आणि आमच्या वेळेस तो जवळपास 58 पेजेसचा चॅप्टर होता. एकच. तुम्ही तरी फार कमी शिकताय. आमच्या वेळेस खूप डेप्थ मध्ये होता सिलेबस. तुम्हाला ते रेड्यूस करू करू 2-2 पार्ट मध्ये 3-3 पार्ट मध्ये डिवाइड केला. म्हणून काय झालं, तुम्ही नाजूक लेकरं झाले. तुम्हाला असं जड जड काहीच जमत नाही. आमच्या वेळेस ते नाजूक बिजूक काही नव्हतं. युट्यूब नव्हतं, गुगल नव्हतं. गुगल आलंच केव्हा 95 ला, तेव्हा मी 8वी ला होतो. गुगल कंपनीच 95 ची. आधी नव्हतीच गुगल. युट्यूब आलं 2002 च्या पुढं. 15-20 वर्ष झाली युट्यूबला फक्त. काय फार मोठा जुना नाहीये ते. आमच्या वेळेस ते काहीच नव्हता विषय. माझं 97 ला 10वी झालं, 99 ला 12वी झालं. तेव्हा तर आम्हाला हे युट्यूब वगैरे काही विषयच नव्हता. आमच्यासाठी आमचे सगळे युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम म्हणजे आमचे टीचरच होते. आणि आमच्या वेळेस ते होतं एक नवनीतचं गाईड. नवनीतचं पुस्तक होतं बस. आम्ही त्याच्याच भरोश्यावर शिकलो सगळं. आणि आमचा सिलेबस तर असा होता की बस बघायचंच काम नाही. एकदम डेंजर. ते तुमच्यासारखं नव्हतं. 20% रेड्यूस, 25% रेड्यूस. आम्हाला म्हणल ते. आणि आमच्या वेळेस तर काय इंग्लिश तुम्हाला पॅसेज सिस्टीम आहे. पॅसेज मधून तुम्ही पोरं आयडियानं उत्तर लिहू शकता पाहून. ते शब्द पाहत होते. वरची एक ओळ, खालची एक ओळ. 3 ओळी लिहून पॅसेजचे आन्सर द्यायचे. आमच्या वेळेस पॅसेज सिस्टीम नव्हती. आम्हाला पूर्ण धडे जसं तुम्ही हिस्ट्री, सायन्स पाठ करून जाता की नाही, तसं आम्हाला इंग्लिश हे पाठ करून जावं लागायचं. आमच्या वेळेस इंग्लिश हा सब्जेक्ट अवघड वाटायचा. आता तुमच्या जनरेशन मध्ये तुम्ही विशेषतः फिजिक्स आणि मॅथ्स कडे लक्ष देता. तुमच्या जनरेशनला इंग्लिश हा प्रॉब्लेम नाहीये आजच्या काळात. इंग्लिश तर लहान लेकरू बोलायला आता. आमच्या वेळेस इंग्लिश आलं म्हणजे त्याला गल्लीमध्ये सगळ्यात हुशार समजायचे. खूप चांगले इंग्लिश बोलते म्हणून. तर इंग्लिश खूप अवघड होतं आमच्या वेळेस. आम्हाला मॅथ्सची भीती वाटत नव्हती. काय काय माहित नाही. आमची जनरेशनच मॅथ्स मध्ये छान होती खूप. आताची जनरेशन पाहिलं बेसिक मॅथ येत नाही. सगळे लाडाची येडे झालेले. असो. तर हे तुम्ही तरी सेपरेटली शिकताय. आम्ही एक चॅप्टर म्हणून शिकला होता. हा चॅप्टर म्हणजे आमच्यासाठी भूत होता, भूत. 58 पानं. आणि आमचे टीचर काय शिकवायची काय मेथडॉलॉजी नव्हती तेव्हा. पाठ करून घ्यायचो. एक तर डेंजर बोलायचे. आणि तेव्हा हाणायचे धरून. काहीच नव्हतं तेव्हा. आज मारता येत नाही, कायदा आहे. हे की नाही? आमच्या वेळेस काय नाही. टीचरला काहीच बंधन नव्हतं. तुडवायचे धरून. गोरा कुंभार चिखल तुडवल्यासारखं तुडवायचे. अवघड होतं. त्याच्याने आम्ही शिकलो. आम्हाला गोष्टी चांगल्या समजल्या. आणि सेल्फ स्टडी खूप होती. हा सेल्फ स्टडी नाहीये, डिपेंडन्सी वाढली. चल, हिटिंग इफेक्ट, मॅग्नेटिक इफेक्ट. तर यात आपण आज पहिल्यांदा समजूया हिटिंग इफेक्ट. थोडं समजून घ्या, इंटरेस्टिंग गोष्ट आहे. हिटिंग इफेक्ट मध्ये मी जे तुम्हाला आता सांगितलं, जेव्हा आपण काय करतो, स्विच ऑन करतो एखाद्या सर्किटचं, त्यावेळेस काय होतं, पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होतो आणि तो चार्जेसला फ्लो करायला लागतो. म्हणजे आपण हे जे नॉर्मल सर्किट घेतलेलं आहे, या सर्किटमध्ये स्विच ऑन केला की इकडून करंट फ्लो होईल. का? कारण या बॅटरीचं पोटेन्शियल डिफरन्स V आहे आणि तो करंट असा फ्लो होऊन इथे येईल. जेव्हा हा फ्लो करतो तेव्हा आता मी जी स्टोरी सांगितली, यातले सगळे इलेक्ट्रॉन्स काय होतात, कोलाइड होतात आणि त्यामुळे यांच्यामध्ये हिटिंग इफेक्ट जनरेट होतो. हा जो हिटिंग इफेक्ट आहे, तर बघा हा चार्ज इथं होता ना, चार्जेस सगळे कुठे होते, या वायर मध्ये चार्जेस आहेत. त्या चार्जेसला पुढे ढकलायचं काम कोण करते, ही बॅटरी.
म्हणजे ती बॅटरी काय करत आहे, मी तुम्हाला परवा शिकवल्याप्रमाणे इन्फिनिटी वरून एका पॉइंटवर आपल्याला चार्जला घेऊन यायचंय. तर घेऊन येण्यासाठी आपण एक फोर्स लावला, त्याच्यामुळे डिस्प्लेसमेंट झालं, त्याला आपण वर्क म्हटलं. तर या बॅटरीमुळे बॅटरी काय करते, वर्क करते. आणि आपण पाहिलं होतं की हा जो वर्क असतो किंवा ह्यालाच आपण पोटेन्शियल म्हणलं होतं, आठवा. तर पोटेन्शियल काय होतं, वर्क डन पर युनिट चार्ज. तर याच्यावरून आपण वर्क डनला काय म्हणू शकतो, QV. आता हा फॉर्म्युला 12वी पर्यंत लक्षात ठेवा. वर्क डन मग इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये आपण ह्याला पाहतो. वर्क डन इज चार्ज इंटू पोटेन्शियल डिफरन्स. हे आता आपल्याला कळलं बाय डेफिनेशन. आणि वर्कची डेफिनेशन मेकॅनिक्स मध्ये काय आहे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. तर बघा हे दोन्ही सेमच आहेत ना एक प्रकारे. हे रिलेशन्स असतात जेव्हा तुम्ही याला पाहता. आणि पुढे याचं तिसरं रिलेशन मॅग्नेटिझम मध्ये पण येतो. आणि मग तिथून तुम्हाला एक नवीन कॉन्सेप्ट येतो सायक्लोट्रॉन नावाचा. आणि सायक्लोट्रॉन मध्ये मग आपण शिकतो हे कसे चार्जेस एका सर्क्युलर पाथला फॉलो करतात. आता पहा, हे झालं वर्क, नीट समजून घ्या. आणि आपल्याला माहिती आहे करंट इज चार्ज पर युनिट टाइम. याच्यावरून आपण चार्जला काय म्हणू शकतो, IT. ठीक आहे, हे झालं आपलं इक्वेशन 2. आपण हे दोन्ही ऑलरेडी शिकलेले आहेत. वेन वी लर्न पोटेन्शियल डिफरन्स, देन वर्क डन पर युनिट चार्ज अँड करंट इज चार्ज पर युनिट टाइम. तर तुम्ही आता बघा Qचं सबस्टिट्यूशन IT आहे. हे IT आपण इथे सबस्टिट्यूट करू फ्रॉम 1 and 2. आता मॅथमॅटिक्स आहे पूर्ण. इथे आपण काय म्हणू शकतो मग, वर्क डन इज क्यू इज IT इंटू V. त्याला वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणा, VIT कॉलेज. ठीक आहे. तर वर्क डन इज VIT. हा जो VIT आहे त्याला असं लक्षात ठेवा, विटॅमिन W नवीन काढला आपण. तर हे VIT आहे, पोटेन्शियल इंटू करंट इंटू टाइम. हे वर्क डन आहे. आणि हे जे वर्क डन असतं, वर्क कशाच्या फॉर्म मध्ये सेव्ह झालं होतं, पोटेन्शियल एनर्जीच्या. म्हणजे वर्क डन, वर्क इज सेव्ड ऍज एनर्जी. म्हणून आपण या W ला काय म्हणू शकतो, हा जो W असतो तोच एनर्जीच्या फॉर्म मध्ये सेव्ह होत असतो. तर W वर्क डन इज VIT असेल तर आपण म्हणू शकतो एनर्जी इज ऑल्सो V इंटू I इंटू T. हे इंटू हे मल्टिप्लिकेशन ऑपरेटर आहे. दिस इज नॉट वेक्टर ऑपरेटर. वेक्टर मध्ये याचं मिनिंग क्रॉस प्रोडक्ट असते, दॅट इज डिफरंट थिंग. ठीक आहे, हे क्रॉस प्रोडक्ट असते. तर आपण VIT शिकत आहोत. हे मल्टिप्लिकेशन आहे, नॉर्मल मल्टिप्लिकेशन. कारण एनर्जी और वर्क इज अ स्केलर क्वांटिटी. तर स्केलर क्वांटिटी आहे, तर याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे पोटेन्शियल स्केलर आहे, हे पण स्केलर आहे, करंट आणि टाइम स्केलरच असतो. तर या पद्धतीने हे सगळी एक स्केलर क्वांटिटी आहे. तर याच्यामध्ये कधीही वेक्टर लावायचा नाही. म्हणून हे मल्टिप्लिकेशन साइन जस्ट ऍक्ट्स ऍज अ मल्टिप्लिकेशन ऑपरेटर. जसं प्लस मायनस डिवाइड आणि मल्टिप्लाय असते तसं. तर याला कुठे वेक्टरच्या सेन्समध्ये घेऊ नका. दुसरं तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याकडे हे जे वर्क डन आहे, आता मी काय करतोय बघा, हे बेसिकली काय होतं, VIT होतं. VIT हे जे वर्क आहे मी आता सांगितलं, हे एनर्जीच्या फॉर्म मध्ये झालं. कोणती एनर्जी होती, हिटिंग एनर्जी, हीट एनर्जी. एनर्जीचे डिफरंट फॉर्म्स आहेत, लाईट एनर्जी, साऊंड एनर्जी, हीट एनर्जी, केमिकल एनर्जी. तसं या केसमध्ये कोणती एनर्जी आहे, हिटिंग. कारण याच्यामध्ये फ्रिक्शन आहे, फ्रिक्शनमुळे हीट जनरेट होते. कारण इथे थर्मल ॲजिटेशन क्रिएट होतं आणि त्यामुळे सगळे चार्जेस काय करतात, त्या कंडक्टरला हिट करतात. टेम्परेचर इन्क्रीज होतं. टेम्परेचरवर रेजिस्टन्स डिपेंड असते, हे आपण पाहिलेलं आहे. रेजिस्टिव्हिटी इज ऑल्सो डिपेंडंट ऑन टेम्परेचर. ते सगळे नंतर एकत्र येतात. तर हा जो W आहे हा ऍक्च्युली हीट आहे. ठीक आहे, तर हीटलाच तुम्ही काय म्हणाल, VIT. आता इंटरेस्टिंग गोष्ट बघा, W ला मी E म्हटलंय, E लाच H पण म्हटलंय. तर इन शॉर्ट एक तुम्ही लक्षात ठेवा, वर्क डन इज एनर्जी स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ हीट. हे सगळे एकच आहे, हम सब एक है, अलग अलग नाम से. चला, एवढ्यामध्ये ओम म्हणते मलाही थोडं चान्स द्या.
तर ओम्स लॉ काय सांगत होता? ओम्स लॉ म्हणायचा V इज इक्वल टू IR. ठीक आहे, सगळे फॉर्म्युले आता पहा. तर छानपैकी या IR ला आपण इथे आणून ठेवू. बघा काय काय स्टोरी होते. तर H बनतो IR इंटू, आता इथे बघा हा IR आणि हा IT. तर हीट मध्ये I² होतो, RT होतो. I² RT लाच आम्ही म्हणतो जूल्स लॉ. समजल्याचं डेरिवेशन. सिद्धार्थ श्रीनिवास. तर जूल्स लॉ जो असतो I² RT, तो आपल्याला हे सांगतो की जी हीट क्रिएट होते कंडक्टर मध्ये, तर आपण असं म्हणूया बाय जूल्स लॉ आपण म्हणतो की हीट is directly proportional to square of current. It is also directly proportional to resistance and the time for which the charges are flown. या सगळ्यांना डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं. त्यांचा जो कॉन्स्टंट असतो तो जूल्स कॉन्स्टंट असतो, त्याला आपण 1 मानून चालतो. ठीक आहे, जसा आपण जो न्यूटनचा सेकंड लॉ कमा लिहिला होता आठवते, KMA. हा, तर तो के आपण 1 मानला होता. F इज इक्वल टू MA लिहितो आपण, पण तो तसा नाहीये. F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास अँड ऍक्सिलरेशन होतं. ते कुठून आलं होतं? सेकंड लॉ. न्यूटनचा सेकंड लॉ होता मोमेंटम लॉ. The rate of change of momentum is directly proportional to the applied force and follows the direction of the current. तर हे लक्षात ठेवा, इथे करंट नाही, तिकडे वेगळं चालू आहे, फोर्स. तर H इज इक्वल टू I² RT कसं क्रिएट झालं कळलंय? त्याच्या मागे एवढी स्टोरी आहे. तर आपण जी जी थेरी शिकतो त्याला मॅथमॅटिकली असं लिहिलेलं आहे. तर सगळ्यात आम्ही पोटेन्शियल आणलं, मग करंट आणलं, पोटेन्शियलला वर्क सोबत कनेक्ट केलं, मग चार्जला वर्क मध्ये आणलं. तिथून आम्हाला वर्क डन भेटलं म्हणजे एनर्जी भेटली. एनर्जी कोणत्या फॉर्म मध्ये? हीटच्या फॉर्म मध्ये. सो दिस इज कॉल्ड हिटिंग इफेक्ट. तर याच फॉर्म्युल्याला जूल्स लॉ आपण म्हणतो ऑफ हिटिंग इफेक्ट ड्यू टू करंट इलेक्ट्रिसिटी. चला, ह्याच्यावरून आपल्याला वेगवेगळे फॉर्म पण लक्षात येतील. आता याचा आपल्या कुठे कुठे युजेस आहेत. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक बल्ब मध्ये यूज असतो. पुन्हा इलेक्ट्रिक आयर्निंग आहे. ठीक आहे, जे आपण प्रेस करतो कपडे, त्याच्यासाठी पण त्याचा यूज होतो. त्याच्यामध्ये जे कॉईल असतं मायकाचं बनलेलं असतं, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो? अभ्रक. मराठीत अभ्रक म्हणतात. तो एक इलेमेंट आहे मायका. ठीक आहे, हिंदीतला मायका नाही, माहेर नाही. MICA, मायका म्हणजे अभ्रक. अभ्रक वेगळं आणि अर्भक वेगळं. जे न्यूली बॉर्न बेबी असते एकदम, जे इन्फॅन्ट असते मधलं, त्याला अर्भक म्हणतात मराठीमध्ये. अभ्रक वेगळा, अर्भक वेगळा. आमचा एक मित्र हीच चूक करायचा, अभ्रकला अर्भकच म्हणायचा. आता तेव्हा आम्ही मराठीत शिकत होतो, तो भाग वेगळा. त्याच्यामध्ये तुम्हाला एक ऍप्लिकेशन मध्ये इलेक्ट्रिक बल्ब परीक्षेत विचारतात. आता तर आपण जास्त बल्ब वापरत नाही, आता LED वगैरे आले आपल्याकडे. तर जो इलेक्ट्रिक बल्ब असतो, हे आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रिक बल्बचं जे वायर असतं हे बनलेलं असते टंगस्टन. टंगस्टनचं बनलंय का बरं? टंगस्टनच का? स्वस्त आहे मार्केटमध्ये म्हणून का? नाही, याचा असते, ह्याचा बॉइलिंग पॉइंट खूप हाय असतो. कारण हिटिंग इफेक्ट आहे. जेवढा करंट जास्त फ्लो होईल तेवढा त्या बल्ब जास्त हीट होणार. मग त्याची जी फिलामेंट असते, म्हणजे जी तार असते, आता याच्यात ते तार वगैरे राहिले नाही, त्याच्यामध्ये डायरेक्ट LED बल्ब मध्ये छोटे छोटे असे गॅसेस असतात. ते गॅसेस इल्युमिनेट होतात आणि म्हणून तो कलर असा येतो. ह्याचा एक फायदा काय आहे? वायर नसल्यामुळे जास्त ड्रिफ्ट व्हेलॉसिटी नाहीये. आणि इथे काय होतं? हिटिंग इफेक्ट कमी जनरेट होतो. आणि जेवढी हीट जास्त येते ना, तेवढं एनर्जी डिसिपेशन जास्त असतं. आणि म्हणून काय होतं? जास्त एनर्जी घेत असतात बल्ब. आज तुम्ही खेडेगावात वगैरे बघा, ते पोलवर असे आपले साधे बल्ब लावलेले असतात 100 वॅटचे, ठीक आहे नाही? आता आमच्या वेळेस तेच असायचे मार्केटमध्ये. आम्ही घरी 60 वॅटचा आणि 100 वॅटचा वापरत होतो. आधी तेच होतं.
एलईडी वगैरे आता आता आले मागच्या 8-10 वर्षामध्ये. त्याच्या आधी जे बल्ब असायचे त्याच्यामध्ये ही फिलामेंट असायची टंगस्टनची. आजही वापर आहे याचा, नाही असं नाही. पण ते का आपण रिप्लेस केले एलईडीने? एलईडीच्या आधी एक आला होता सीएफएल नावाचा. बल्बमध्ये सीएफएल एक प्रकार आहे. तर ते एक वेगळा प्रकार आहे. तर त्यामध्ये क्लोरोफ्लोरोकार्बन यूज करून बनवला जायचा तो सीएफएल. सीएफएल हा आपल्या नॉर्मल बल्बपेक्षा कमी एनर्जी कंझ्युम करायचा. त्याच्यामुळे काय व्हायचं की एखाद्या बल्बचं समजा आपल्याला महिन्याला घराला 500 रुपये इलेक्ट्रिसिटी बिल आलं, तर त्यातलं बल्बचंच बिल जवळपास 50 ते 60 रुपये असायचं. 10% जवळपास एक त्या बल्बच घ्यायच्या घरातला. सीएफएल आल्यावर हे बिल 10 ते 20 रुपये झालं, कमी झालं. आता एलईडी मुळे हे 1 ते 2 रुपयावर आलेले, अजून कमी झालं. तर एलईडीचा हा फायदा असतो. एलईडी मध्ये काय आहे, लाईट एमिटिंग डायोड असतो. तो डायोड आहे. आता डायोड बद्दल तुम्ही पुढे मॉडर्न फिजिक्स मध्ये शिका. ते डायोड्स खूप इंटरेस्टिंग असतात. मी जे तुम्हाला सांगत होतो सेमी कंडक्टर वापरून डायोड्स बनवतात. पीएन जंक्शन, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. तर हे डायोड आहेत आणि डायोड मध्ये आपण जे इलेमेंट्स वापरतो ते ग्रुप 13 चे इलेमेंट्स असतात. मेनली आर्सेनिक आणि सिलिकॉन हे दोन असतात. म्हणून आपले सगळे सेमी कंडक्टर्स मेनली सिलिकॉनचे बनवतात आर्सेनिक पेक्षा. आणि डायोडही त्याचाच बनतो. ओड म्हणजे कोण आहे बघा, कॅथोड अॅनोड त्याचा ओड असतो आणि डाय म्हणजे दोन. तर एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. पॉझिटिव्ह म्हणजे कोण, कॅथोड. अॅनोड म्हणजे निगेटिव्ह. तर या कॅथोडचा ओड घेतला, अॅनोडचा ओड घेतला, हे ओड दोघांपासून बनले म्हणून याचं नाव झालं डायोड. असं असतं हे नाव. असं का बनलं, डायोड का म्हणतात ह्याला? हे डायोड कशापासून बनले, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. हे दोन जंक्शन आहेत म्हणून ह्याला म्हणतात पीएन जंक्शन. हे आपण पुढे शिकतो. आणि हे पीएन जंक्शन बनवताना ह्याच्यामध्ये डोपिंग केलं जातं, म्हणजे मिक्सिंग केलं जातं. तर सेमी कंडक्टरची जर कॅपॅसिटी वाढवायची असेल तर त्याच्यामध्ये डोपिंग केलं जातं. आता हे डोपिंग कोणाचं असते, आर्सेनिक किंवा सिलिकॉनचं. म्हणून सेमी कंडक्टर्स आर बिटवीन इन्सुलेटर्स अँड कंडक्टर्स. हे दोन्हीचे काम करतात. म्हणजे आपण सेमी कंडक्टरचा यूज इलेक्ट्रिसिटी कंट्रोल करण्यासाठी खूप चांगला करू शकतो. म्हणून कम्प्युटर्समध्ये किंवा आजकाल सगळ्या चिप्समध्ये, मायक्रो चिप्समध्ये सेमी कंडक्टर्सचा यूज जास्त होतो. तर हे सगळे सेमी कंडक्टर्स ट्रान्सफॉर्मरमध्ये वापरतात. त्याच्यानंतर हे डायोड्स मध्ये वापरतात वेगवेगळे. तर ह्या एलईडी मध्ये पण हा डायोड असतो आणि हे एनर्जी डिसिपेशन कमी करतात आणि म्हणून ह्याचं इलेक्ट्रिसिटी बिल कमी येतं. तर कोणती गोष्ट का वापरतात त्याच्या टेक्नॉलॉजीच्या मागचं सायन्स मेन असतं. म्हणून आपल्या बुकचं नाव सायन्स अँड टेक्नॉलॉजी असतं. तर सायन्स वेगळी गोष्ट आहे आणि टेक्नॉलॉजी वेगळी गोष्ट आहे. सायन्स फिक्स आहे. आता ओम्स लॉ, जूल्स लॉ बदलणार नाही, पण त्याला अप्लाय करण्यासाठीची टेक्नॉलॉजी सतत बदलेल. म्हणून टेक्नॉलॉजी इज डायनॅमिक, सायन्स इज स्टॅटिक. लक्षात घ्या. सायन्स फिक्स आहे. आता फार नवीन शोध काही लावणार नाही आपण तर लावू शकत नाही. तर असो, टंगस्टन वापरतात. त्याच्या मागचे एक कारण आहे की हा जो टंगस्टन असतो हा असतो हाय बॉइलिंग पॉइंट. बॉइलिंग पॉइंट आहे कारण ही तार जी असते, बॉइलिंग म्हणा सॉरी, मेल्टिंग, हे काय आपल्याला लिक्विड नाहीये, हाय मेल्टिंग पॉइंट असतो याचा खूप जास्त. इट इज अबाउट 3380 डिग्री सेल्सिअस. खूप जास्त झाला. 100 डिग्रीला पाणी उकळते. तर हा एवढ्या टेम्परेचरला टॉलरेट करू शकतो टंगस्टन, म्हणून ह्याला वापरतो आपण. मग ती कारण ती फिलामेंट खूप पातळ असते. ती जर आपण नॉर्मल दुसऱ्या मेटलची बनवली असती ज्याचा मेल्टिंग पॉइंट कमी आहे. आता मेल्टिंग पॉइंट कमी असेल तर थोडं जर जास्त पोटेन्शियल वाढलं, थोडं जर जास्त व्होल्टेज वाढलं तर तो बल्ब लगेच जळून जाईल, म्हणजे ती तार तुटून जाईल. तेही तुटत नाही कारण हे खूप जास्त झालं. मग आता तार तुटण्यासाठीची पण गरज असते, त्याला फ्यूज म्हणतो आपण. फ्यूज कशासाठी आहे, येणाऱ्या एक्स्ट्रा करंटला कन्फ्यूज करण्यासाठी. तो जास्त करंट आला तर आपल्या सगळ्या घरातलं लाखो रुपयाची केलेली वायरिंग खराब होऊन जाईल. खूप लागतं त्याला. ते काय कमी महाग असतं काय? आजकालची घराची लाइटिंग खूप महाग आहे. एक एक बल्ब त्यावेळेस मी आणले होते 1,500 रुपयाचा एक बल्ब आहे हा. आज 12 वर्ष झाले, फक्त हा एकटाच खराब झालाय. बाकी सगळे चांगले आहेत. त्याला सहन झालं नाही त्या दिवशी.
आमच्या गल्लीमध्ये खूप जणांचं जवळपास 30-40 हजार रुपयाचं नुकसान झालं. त्या डीपीवर खूप मोठा प्रॉब्लेम झाला. अचानक व्होल्टेज इतकं जास्त आलं होतं. शॉर्ट सर्किटिंग मध्ये खूप जणांचे घराचे सगळे लाईट खराब झाले होते. फक्त माझं घर आहे की याच्यातलं फक्त एकट्याचा बळी गेलाय. हे अजून सगळे चांगले आहेत. हे अजून सगळे चांगले आहेत. त्याचं एकमेव कारण हे सिस्का कंपनीचे टॉप लेवलचे लाईट्स होते. ते जर मी आपले नॉर्मल आणले असते मार्केटमधले, ते हे काय नाही सेकंड मध्ये मेले असते. हे सगळे चांगले राहिले. हे महाग होते, 1,500-2,000 रुपयाला. सेम हा 12-12 वॅटचा आहे. पण 12 वॅटचा आहे. आता हा 12 वॅटचा जर आपण नॉर्मल आणला 300 रुपयालाही मिळतो. हा 1,500 रुपयाला 5 टाइम्स कॉस्ट. पण बघा आता ह्याला जवळपास हे सगळे जे आहेत ह्याला आता 12 वर्ष व्हायले. म्हणजे झालं पैसा वसूल झाला याचा. आणि तेच आम्ही खाली साधे आणले होते 5 वेळा खराब झाले. अजूनही 2 बंदच आहेत. 4 पैकी 2च वर्किंग आहेत. तर ते होते तसं. असो. तर हाय मेल्टिंग पॉइंट असतो हे त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे माहिती की ह्याच्यामध्ये 2 गॅसेस असतात. आपले जे बल्ब असतात ह्याच्यामध्ये एक असतो नायट्रोजन आणि एक असतो आर्गॉन. ठीक आहे. अँड आहे ऑर नाही, दोन्ही असतात. त्याच्यामध्ये लक्षात घ्या जेव्हा खूप जास्त हिटिंग इफेक्ट क्रिएट होतो त्याच्यामुळे एनर्जी खूप मोठ्या प्रमाणात रिलीज होते आणि त्यामुळे तो बल्ब काय करतो, ती जी फिलामेंट असते ती लाईट अप होते आणि याच्यामुळे आपल्याला लाईट दिसायला लागतो. आता आमच्या वेळेस तो शब्द होता मराठी बुक मध्ये, रक्तोष्ण होते. रेडिश एकदम त्या काळात ते तसंच आहे. रक्तोष्ण, इतकं उष्ण की रक्त खवळल्यासारखं गरम, म्हणून त्याचं नाव रक्तोष्ण असतं. तर मराठी वर्ड मस्त आहे. आता नायट्रोजन आर्गॉन यांचं काय काम आहे. आर्गॉन जो गॅस असतो, आर्गॉन गॅस काय करतो, मधल्या फिलामेंटची लाईफ वाढवतो आणि जो नायट्रोजन असतो तो हीटला ऍब्झॉर्ब करतो. आता तुम्ही बघा आपल्या गाडीच्या टायर मध्ये पण नायट्रोजनची हवा भरल्या जाते. मार्केटमध्ये नायट्रोजन पण असतं. नॉर्मल हवा भरणं आणि नायट्रोजन भरण्याच्यात फरक आहे. नायट्रोजन काय करतो, जास्त हीटला ऍब्झॉर्ब करतो. म्हणून आता कारचे जे टायर आहेत रस्त्यासोबत आता खूप फ्रिक्शन आहे त्यांचं. आता तर सिमेंट रोड आहेत. आधी आपले डांबरी रोड जे असायचे, ब्लॅक रोड्स, डांबरी रोडचा प्रॉब्लेम काय, ते थंड असतात, ते जास्त असे तापत नाहीत. पण त्याचा प्रॉब्लेम काय, विअर अँड टिअर खूप आहे त्यांचं. लगेच डांबरी रस्त्यांना खड्डे पडतात. ते रस्ते खूपदा आपल्याला मेंटेनन्स कॉस्ट जास्त असते डांबरी रोडची. सिमेंट रोड जे ओरिजिनल क्वालिटीचे बांधलेले हायवेज आहेत, एक्सप्रेस वेज आहेत. आता हा समृद्धी महामार्ग आहे, त्याच्यानंतर आता आपण तो शक्तीपीठ मार्ग करणार. पुन्हा हैदराबादचा असलेला ORR आहे, आउटर रिंग रोड. आउटर रिंग रोड जवळपास 300 किलोमीटर आहे पूर्ण हैदराबाद सिटीला राऊंड मारून. आता त्याचा फेज 2 सुरू व्हायला, कारण तो रोड आता कमी पडायला, ट्रॅफिक वाढायला त्याच्यावर. शहरात तर तुम्ही जाऊ शकत नाही. ORR ने जाणं अजून अवघड आहे. आता सेकंड फेज सुरू व्हायला त्याचा. तो जेव्हा पूर्ण होईल तेव्हा शहराच्या भोवती राऊंड मारण्यासाठी पूर्ण रस्ता फिरतो म्हणला सर्कलमध्ये, तर 400 किलोमीटर चालवावं लागेल. म्हणजे नांदेडहून पुण्या इतकं तर तुम्ही फक्त हैदराबादची प्रदक्षिणा मारणार. तेवढा मोठा तो रोड होत आहे. आणि तो जवळपास 8 लाईनचा रोड आहे. 8 लेन आहेत त्याला. ते आता कमी पडायला आहे. कारण आता तेवढं हे झालेलं आहे, डेव्हलपमेंट तसं आहे. असो, सिमेंट रोडचं लाईफ खूप असतं बेटा. सिमेंट रोड एकदा बांधला तर नियरली 100 to 200 इयर्स त्याचं लाईफ आहे. म्हणजे आपली तर जनरेशन हे झाली, आता चांगला हायवे बांधला आपण तर मरणार. आपले पुढे नातू पंतू जगले तर ते बघतील. चला, तर नायट्रोजन आर्गॉन हा त्याच्यामध्ये यूज केला जातो. हे 2 लक्षात ठेवायचे. मेल्टिंग पॉइंट विचारतात तुम्हाला एक्झाम मध्ये आणि हे 2 गॅसेस विचारतात बल्ब मध्ये यूज करायचे. ह्याच्यानंतर असतं, हा बेटा थांबा, ह्याच्यानंतर असतं इलेक्ट्रिक फ्यूज. ठीक आहे. आता हा जो फ्यूज आहे, फ्यूजचा सगळ्यात पहिल्यांदा मुद्दा लक्षात ठेवायचा, फ्यूज इज कनेक्टेड इन सिरीज. फ्यूज हा एक प्रकारचा रेजिस्टर असतो आणि रेजिस्टन्स आपण
सिरीज किंवा पॅरलल लावतो. तर फ्यूजला नेहमी सिरीज मध्ये लावतात. का बरं सिरीज मध्येच का लावतात? काल शिकलो आपण सिरीजचा फॉर्म्युला R=R1+R2 होता. काय एवढंच राहतं ना ते म्हणा ना मी सिरीज मध्ये का लावतात हे विचार. फ्यूज कसा असू द्या जाऊ द्या, ते तर काय डिझाईन सायन्स आहे, ते आपल्या मनावर आहे. आपण उद्या चालून त्याला शक्तिमानचे रूप देऊ शकतो. तर आरएस आहे R1+R2. तर जो आरएस असतो तो मोठा असतो R1 आणि R2 पेक्षा. म्हणजे इफेक्टिव्ह रेजिस्टन्स जास्त झालं. रेजिस्टन्स जास्त झालं म्हणजे त्याचा करंट कमी होतो. म्हणजे हा करंटला ऍडजस्ट करतो. ह्याचा मेल्टिंग पॉइंट जो असतो तो लो असतो. लो मेल्टिंग पॉइंट असतो. आणि असं समजून घ्या की एक वायर आलं, इथे फ्यूज लावलं आणि इकडून दुसरं वायर गेलेलं आहे. तर इकडून जर खूप जास्त व्होल्टेजने करंट आला, ठीक आहे, खूप जास्त हिटिंग इफेक्ट वाढला, VIT ची व्हॅल्यू वाढली, तर इथे हा सहन नाही करणार, याची एक स्वतःची लिमिट आहे. तर हा फ्यूज ब्रेक होऊन जाणार. हा जळाला की तो याचा आणि याचं कनेक्शन म्हणजे पूल तुटला ना, तर गाड्या बंद, इकडच्या इकडे इकडच्या इकडे. तर सगळे जे आलेले चार्जेस आहेत तिथे अडकून बसतील, पुढे जाणार नाही. पुढे जाणार नाही तर पुढे आम्ही कम्प्युटर, रेफ्रिजरेटर, AC सगळे लाख लाख रुपयाचे डिव्हाइस जोडलेत. इथून जर मोठा करंट आला आणि मध्ये फ्यूज नसेल तर एकदाच सगळ्याचा खून करून टाकेल. ते सगळे बंद होऊन जातील मोठा करंट आल्यावर. त्याच्यामुळे हा बिचारा एकटा आपला, ते म्हणते तुमच्या सगळ्यांना वाचवायसाठी मी मरायलो. बलिदान देतो हा. तर फ्यूजचं कामच आहे, बिचारा पटकन मरतो, ह्या सगळ्यांना वाचवतो. मारने वाले से बचाने वाला कितना बडा हो गया देखो. त्याने एवढ्यांना वाचवलं. तर फ्यूजचं हेच काम असतं बेटा. तर हे जे फ्यूज असतात हे आपण कॉपर किंवा टीन किंवा लीड याचं मटेरियल वापरून बनवतो. हे त्याच्या मागचं काम आहे. तर त्याचा सगळ्यात मेन मुद्दा आहे त्याचा मेल्टिंग पॉइंट लो असतो आणि बल्ब मधला फिलामेंटचा मेल्टिंग पॉइंट हाय असतो. हाय असण्याचं कारण जास्त आपल्याला हिटिंग इफेक्ट पाहिजे. जेवढं हीट होईल तेवढा लाईट चांगला येईल. इथं असं नाही म्हणतायत की लो मेल्टिंग पॉइंट ठेवा. मग ते लो मेल्टिंग पॉइंट काय होऊन जाईल? छोटासा बल्ब होऊन जाईल. त्याचा काहीच अर्थ नाहीये. तो लाईटच देणार नाही. आणि इलेक्ट्रिक फ्यूज आहे त्याचा मेल्टिंग पॉइंट वाढवता येत नाही. नाहीतर तो खूप जास्त हीट येऊ दे आणि जास्त हीट जर अलाव केली तर आपले डिव्हाइसेस खराब होतील. म्हणून होम सर्किटमध्ये ह्याला सिरीज मध्ये लावण्याचं कारण आहे की याचा रेजिस्टन्स जास्त असतो. तो करंटला जास्त येऊ देत नाही आपल्याकडे, जास्त रेजिस्ट करतो. हा रेजिस्ट केल्यामुळे व्होल्टेज जरी जास्त आलं तर हा सहन करू शकतो. पण रेजिस्ट करतही जर जास्त झाला तर हा स्वतः बंद होऊन जातो. हा बंद झाला की तो सर्किटचं कनेक्शन तोडतो, म्हणजे पुढे चार्जेस जातच नाही, संपला खेळ. पूल तोडून टाकतो, झालं. तर ही त्याच्या मागची स्टोरी आहे. दिस इज ऑल अबाउट इलेक्ट्रिक करंटचा हिटिंग इफेक्ट. त्याच्यामध्ये हे दोन महत्वाचे लक्षात ठेवायचे. बाकी काही नाही, परीक्षेत तुम्हाला विचारलं तर हे दोनच विचारतात. फ्यूजची माहिती विचारतात. अजून पुढे चालून आपण हे पण शिकतो, आपलं जे एक मिनिट डोमेस्टिक इलेक्ट्रिक सर्किट्स असतात, ठीक आहे नाही. त्याच्या आधी आपण आता शिकूया पॉवर. पॉवरचा एक कॉन्सेप्ट आहे आपल्या सिलेबस मध्ये लास्ट. आपल्या चॅप्टरचं नाव आहे बघा, ह्याला कसं शिकवलं जाते, वर्क, एनर्जी, पॉवर असे तीन गोष्टी असतात. वर्क हे सेव्ह होत असते एनर्जीच्या फॉर्म मध्ये, आणि ती एनर्जी काय करते, त्या वर्कला जेव्हा आपण कॅल्क्युलेट करतो. पॉवर शिकताना आपण दोन गोष्टी पाहतो, वर्क आहे आणि एनर्जी आहे आणि त्याच्यानंतर पॉवर आहे. वर्क काय होतं? वर्कची डेफिनेशन आहे कॅपॅसिटी टू डू वर्क, ठीक आहे. किंवा वर्कला आपण काय म्हणलं होतं, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ते सॉरी, ही तर वर्कची डेफिनेशन नाही, एनर्जीची आहे. एनर्जी आहे कॅपॅसिटी टू डू वर्क. म्हणजे बघा, याच्यासाठी हे दोघं काम करायला. तर एखादा डिव्हाइस किती वर्क करू शकते हे त्याची एनर्जी झाली. पण आता तुम्हाला म्हणजे ह्याला विचारलं तुझं काय काम, माझं काम आहे वर्क करणे. ते किती वर्क करायचा माझा संबंध नाही. मग एखाद्या डिव्हाइसने वर्क केलं तर किती वर्क केलं, नाउ वी हॅव टू मेजर दॅट बिकॉज इट्स अ फिजिकल क्वांटिटी. जे वर्क डन झालं त्याला जर मोजायचंय तर मोजण्यासाठीची क्वांटिटी पॉवर आहे. पॉवरचं काम काय आहे,
टू मेजर द वर्क डन. तर एनर्जी जी असते ती वर्कला मेजर करत नाही, ती फक्त कॅपॅसिटी दाखवते किती वर्क होतं. वर्क होतं की नाही. तो स्वतः सांगणार माझ्याने एवढं वर्क होणार नाही, कॅपॅसिटीच नाही. किती झालं, तुझी किती कॅपॅसिटी आहे ते मोजायचं काम कोणाचं आहे? पॉवरचं. आता हे जे आहे म्हणून आपण याची डेफिनेशन काय करतो पॉवरची? द रेट ऑफ डुईंग वर्क. तर रेट आला म्हणजे टाइम आला. काय मोजायचंय? वर्क किती झालं मोजायचंय. म्हणून पॉवर इज वर्क पर टाइम, असा याचा फॉर्म्युला बनतो. रेट शब्द आला म्हणजे टाइमच्या रिस्पेक्ट मध्ये आपण त्याला लिहिणार. म्हणून पॉवरचं काम आहे वर्कला मोजणे, किती वर्क झालं हे सांगायचं काम पॉवरचं आहे. आता पॉवर कसं काढल्या जाते? एक्झॅक्ट बेस्ट एक्झाम्पल आहे. समजा या अशा काही स्टेप्स आहेत आणि याच्यावर आपण एक टाकी ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये 2 कार्यकर्ते आहेत. ठीक आहे. एक आहे ग्रँडसन आणि एक ग्रँडपा. ठीक आहे. नातू आणि आजोबा आहेत. दोघांनी काय ठरवलं, अचानक आपल्या घरचा ते प्रॉब्लेम झाला काहीतरी आणि हे पाणी आपल्याला वर या टाकीमध्ये नेऊन टाकायचंय. तर दोघांना बघा सेम डिस्टन्स कव्हर करायचे, म्हणजे दोघांचं डिस्प्लेसमेंट सेम होणार आहे. पण दोघांचा जो फोर्स आहे तो वेगवेगळा असेल, म्हणून दोघांचं वर्क वेगवेगळं असेल. कारण यांची कॅपॅसिटी वेगळी आहे ना. आजोबाची वेगळी आहे, मुलाची वेगळी आहे, नातवाची वेगळी आहे. हा यंग आहे, बायोलॉजिकल फॅक्टर इथे येतो. तर इथे आजोबा तेवढं नाही काम करू शकणार जेवढा नातू करतो. तर तेवढ्याच वेळेत आपण जर म्हणलं चला हे काम ह्यांनी 10 मिनिट्स केलं आणि अचानक लाईट आली, हे काम थांबवलं, पण हे करणं कंपल्सरी होतं. तर नातवाने आणि यांनी 10 मिनिट साठी काम केलं, तर 10 मिनिट्स मध्ये जास्त वर्क कोण करेल? तो करेल, कारण तो यंग आहे, त्याची कॅपॅसिटी जास्त आहे. म्हणजे बघा, एनर्जी नातवाची जास्त आहे, त्याची कॅपॅसिटी जास्त आहे, म्हणून तो 10 मिनिट मध्ये नातवाने केलेलं वर्क 1, आजोबांनी केलेलं वर्क 2, तर वर्क 1 इज ग्रेटर दॅन वर्क. तर ह्याच्यापेक्षा ह्याचं वर्क किती जास्त झालं, दॅट इज मेजर्ड बाय पॉवर. तर आपण जे घरी म्हणतो ना ते पॉवर बिल असतं, एनर्जी बिल, पॉवर बिल असतं. आपल्या घरी जे लाईटचं बिल येतं, इलेक्ट्रिसिटी बिल येतं, त्याचं ऍक्च्युअली नाव पॉवर बिल असतं. तर आपल्या या प्रत्येक डिव्हाइसने त्या पूर्ण मंथ मध्ये 31 डेज किंवा 30 डेज मध्ये किती वर्क केलं हे ते मोजतं. ते मोजणारं डिव्हाइस आहे खालचं मीटर. त्या मीटरला काय केलेलं आहे, आणून आपल्या मेन एमसीबी सोबत अटॅच केलेलं असतं. हे असतं ते मिनिएचर सर्किट बोर्ड असतं. याला आपण आणून जोडतो आणि हा काय करतो, ह्याच्यामध्ये सगळे फ्यूज आहेत ते वर लावतो. हे सगळे ब्रेकर्स असतात. त्याच्यामध्ये जर जास्त इलेक्ट्रिसिटी आली, मीटर अलाउ करते, मीटरला काही संबंध नाही. मीटर काय करणार, आपल्या घराच्या जवळ जो पोल आहे तिथून वायर आलेला असतं, त्या पोलला डीपी सोबत जोडलेला असतं. त्या डीपीला आपल्या एनर्जी स्टेशन सोबत जोडलेलं असतं, 33 और 32 केव्ही, आणि त्याला मोठ्या एका पॉवर ग्रीड सोबत जोडलेलं असतं. ती पॉवर ग्रीड एसी करंटने जोडलेली असते. आपल्या इथे जी इलेक्ट्रिसिटी येते ती परळीहून येते, परळीपर्यंत याला जोडलेलं असतं. तर परळीहून खूप मोठ्या प्रमाणात करंट इथे येतो. तो कसा आणला जातो, तो ऑल्टरनेटिंग फॉर्म मध्ये आणला जातो, एसी करंट असतो तो. आपल्या घरात एसीचं कन्व्हर्जन डीसी मध्ये करणारे डिव्हाइस असतात. कारण काही डिव्हाइसेसला डायरेक्ट करंट लागतो, काहीला ऑल्टरनेटिंग लागतो. तर त्याच्यासाठी ट्रान्सफॉर्मर्स असतात, इन्व्हर्टर्स असतात. त्यांचं काम आहे एका फॉर्मला दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करणे. तुम्ही 12वीला शिकाल याच्याबद्दल. हे डिव्हाइसेस कोणते, त्यांचं काय काम आहे, ते कसे करतात, त्याचं मॅथमॅटिक्स काय आहे. तर लक्षात घ्या, वर्क डन जे असतं हे किती पॉवर आपण वापरतो, म्हणजेच आपण किती वर्क करतो त्याला मेजर करायचं हे टूल आहे. तर लक्षात घ्या, इलेक्ट्रिक पॉवर, आता ही जी पॉवर आहे ना ही मेकॅनिकल पॉवर नाही, आता आपण ही इलेक्ट्रिक पॉवर म्हणू शकतोय. तर इथे लक्षात ठेवायचं, इलेक्ट्रिक पॉवर इज वर्क डन, किती काम केलं डिव्हाइसनं पर गिवन युनिट टाइम. तर ह्या इलेक्ट्रिक पॉवर आहे, आपण दुसरं कोणतं इथं पॉवर शिकत नाही, मेकॅनिकल नाही किंवा ग्रॅव्हिटेशनल पॉवर नाही, आपण इलेक्ट्रिक पॉवर शिकतोय.
चला, आता हा जो पॉवर आहे याच्याशी थोडस आपण मॅथमॅटिक्स याचं पाहून घेऊ. आता जूल्स लॉ कसा बनला हे तर कळलं. एच हा आय स्क्वेअर आर टी कसा झाला हे आपण पाहिलं. ऍक्च्युअली लॉ तोच आहे. तिथं व्ही आय टी ला लिहित असताना हा बाकी मग जूल्सला आपण कॅलरी मध्ये पण कन्वर्ट करतो 4.18 ची व्हॅल्यू टाकून. ठीक आहे, ते पाहू आपण पुढे. तर जो पॉवर आहे दॅट इज वर्क डन पर युनिट टाइम. आता वर्कला आम्ही काय लिहिलो होतं आठवा. सर वर्क होता आय स्क्वेअर आर टी, खाली पण टी आहे, टी टी कॅन्सल करा. पॉवर इज आय स्क्वेअर आर. व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला. मी जेव्हा न्यूमेरिकल स्टार्ट करेल तुम्हाला हे पटकन आठवलं पाहिजे. हे आठवत नसेल ना तर माझ्या इथे बोंबलण्याला काही अर्थ नाही. क्लिअर सांगायलो, वेळेवर आठवलं पाहिजे म्हणून मी लॉजिक सांगायलोय कसं बनतंय. वर्कला आपण डिराईव्ह केलेले आय स्क्वेअर आर टी हिटिंग इफेक्ट आहे. पॉवर हिटिंग इफेक्टला कॅल्क्युलेट करतं, पण त्याला टाइमच्या रिस्पेक्ट मध्ये पहा. तुम्ही किती वेळ वापरायला डिव्हाइस हे पण महत्वाचं आहे. लॅपटॉप आपण घेतला, बसलो थोड्या वेळाने बघा, तो आपल्या लॅपवर असेल म्हणून त्याचं नाव लॅपटॉप आहे. ठीक आहे, तो आपल्या लॅपवर असेल तर त्याचा बेस गरम होतो. ठीक आहे नाही का, हिटिंग इफेक्ट आहे. त्याच्यामध्ये एक फॅन असतो, त्याचं काम काय, शांत होय बाबा म्हणून. तो त्याला हवा मारतो, त्याला गरम होऊ देत नाही, नाही ते सगळं मधलं सर्किट जळून जाईल. ह्याच्यामध्ये असतात सिलिकॉन सेमी कंडक्टर्स असतात. त्याच्यामुळे हे व्यवस्थित जगायले. नाही तर काय एवढा करंट यायला याची काय अवकात, एवढीशी चिप असते, हे असं खतम. म्हणून हे सेमी कंडक्टर मुळे नीट आहे. ह्याच्यात कंडक्टर असते फुल सगळे, ह्याच्यात कंडक्शन आणि इन्सुलेशन दोन्ही काम करतं, म्हणून ते मधला प्राणी आहे सेमी कंडक्टर. हे सगळा खेळ आहे. ह्याच्यामध्ये जी चिप असते, तुम्ही याला कधी उघडून पाहिलेलं असेल कॉम्प्युटरचे सीपीयू वगैरे, तर बघा ते सिलिकॉनचे पट्ट्या कशा असतात, ते सगळं सिलिकॉन आहे, फुल डोपिंग केलेलं असतं. हे डोपिंग करू करू ह्याला बनवते. आणि हे ब्रँडेड कंपनी आहेत, हे सगळं मटेरियल चांगलं वापरतात, म्हणून आपण चांगल्या ब्रँडचे घ्यायचं असते, बाकी काही नाही बेटा. व्ही इज इक्वल टू काय होतं सांगा, आय आर. आय ला काय लिहिता येते, व्ही बाय आर. तर चला एक काम करा, ह्याला नंबर 1 द्या. पॉवरचा बेसिक फॉर्म्युला 1 ह्याला द्या, ह्याला 2 द्या. पॉवरचा बेसिक फॉर्म्युला काय, वर्क बाय. तुम्ही जर हा फॉर्म्युला आहे का, नाही, दिस इज डेफिनेशन. ही डेफिनेशन आहे, हा फॉर्म्युला नाही. तुम्हाला डायरेक्ट वर्क माहितीये, डायरेक्ट टाइम माहितीये, तर हे वापरता येते. हा झाला 1 मार्काचा प्रश्न. त्याला 2 मार्क्स मध्ये न्यायचं तर ह्याला असं करू. त्याला अजून खराब करायचं असेल तर अजून पुढचे व्हर्जन्स येतात. कसे येतात बघत चला. व्ही इज आय आर. आय ला काय लिहिता येतं, व्ही बाय आर. तर बघा आयचं सबस्टिट्यूशन बी अपॉन आर इथे करा. तर पॉवर काय होतं, आय स्क्वेअर म्हणजे व्ही स्क्वेअर बाय आर स्क्वेअर इंटू आर. ठीक आहे, इथून याला जाऊ द्या. तर व्ही स्क्वेअर अपॉन आर. बघा पॉवरचा अजून एक फॉर्म्युला आला व्होल्टेजच्या फॉर्म मध्ये, याला द्या नंबर 3. मस्तपैकी खेळायचं याच्यासोबत. बर, अजून याला काय लिहिता येते, अजून काय लिहिता येते बघा. व्ही कोण आहे, आय आर. दिसलं का, व्ही कोण आहे, आय आर. तर इथं तुम्ही काय लिहिलं, अगेन अगेन व्ही इज इक्वल टू आय आर. तर पॉवरला काय लिहिते, व्ही स्क्वेअर म्हणजे आय स्क्वेअर आर स्क्वेअर. हाच फॉर्म्युला यायला का बघा. फिरून तिथेच येणार तुम्ही, आय स्क्वेअर आर लाच येणार. तुम्हाला फक्त मला सांगायचं होतं, तुम्ही व्ही ला वेगळं परत सबस्टिट्यूट करायची गरज नाही, कारण आपण व्ही वरूनच आय आणलेला होता इथे. ठीक आहे, तर हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. आणि एक महत्वाचं, पॉवरला अजून एक प्रकारे लिहिता येते आणि हा फॉर्म्युला आपण पुढे जास्त यूज करतो, व्ही आय. कसं बरं, आर ला काय लिहिता येते, व्ही अपॉन आय. तर बघा बरं, या फॉर्म्युल्यामध्ये आय स्क्वेअर आर जो आहे, तर तुम्ही आय स्क्वेअर असाच लिहा आणि याला काय लिहा, आर ला व्ही बाय आय लिहा. हे काय कॅन्सल करा, व्ही आय आलं की नाही. तर एकदा आपण कोणाला सबस्टिट्यूट करतोय बघा, हे सबस्टिट्यूशन्स आहेत सगळे. आता कळलं सगळीकडे ओम्स लॉ किती महत्वाचा आहे. उगाच त्याचं नाव ओम आहे का, ओम महत्वाचाच असतो, फॉरेनचा असो भारताचा असो, ओम आहे तो. हा व्ही आय कसा आला, त्यासाठी एक काम करा,
याला आपण डिराईव्ह करू, नो प्रॉब्लेम. हा एक फॉर्म झाला. आता पहा, V इज इक्वल टू आय आर. सो आर इज इक्वल टू V अपॉन आय. तर पॉवरला मी काय लिहिलं, आय स्क्वेअर आर. आय स्क्वेअरच ठेवा, आर ला लिहा V अपॉन आय. इथून एक आय कॅन्सल आउट करा, तर पॉवरचा इथून फॉर्म्युला होतो व्ही आय. याचा फोर्थ फॉर्म. हे सगळे फॉर्म आहेत. अजून महत्वाचं आहे, पॉवर इज अ स्केलर क्वांटिटी. लक्षात ठेवा, आपण पॉवर हे मॅग्निट्यूड असतं. किती, ह्याचं काम काय, हाऊ, आन्सर देणं. किती काम केलं, कोणत्या डायरेक्शनला केलं, काय संबंध आहे. ह्याचं काम फक्त वर्क मोजणं आहे. मोजणं म्हणजे फक्त मॅग्निट्यूड सांगणे, आणि ज्याला फक्त मॅग्निट्यूड आहे दॅट इज स्केलर. म्हणून पॉवर इज अ स्केलर क्वांटिटी. कळलं इथपर्यंत सगळ्यांना? छान. बाकी आता काही गोष्टी असतात, पॉवरचे युनिट्स. युनिट्स ऑफ पॉवर बघा, पॉवरचं एसआय युनिट आहे वॅट. ठीक आहे, पॉवरचं एसआय युनिट वॅट असतं. आता याच्यामध्ये कारण समजून घ्या. पॉवर आहे वर्क बाय टाइम, वर्क आहे एनर्जी, म्हणजे वर्कचं युनिट जूल, टाइमचं युनिट सेकंड. तर हा जो जूल पर सेकंड असतो त्यालाच वॅट म्हणतात. जेम्स वॅट यांनी जे वाफेचं इंजिन बनवलं होतं पहिल्यांदा, त्यावरून हे युनिट आहे. त्यांच्या नावावर आपण त्याला दिले वॅट युनिट दिले. तर वॅट मध्ये लक्षात ठेवायचं, 1000 वॅट जर झाले तर बनतो 1 किलो वॅट. ठीक आहे, 1 किलो वॅट. आता तुम्ही बघा, याच्यामध्ये 1 किलो वॅट आवर मध्ये जर कन्वर्ट केलं, हा किलो वॅट आवर काय आहे. हे 1 किलो वॅट आर आहे. आर म्हणजे इथे बघा, आपण ऍक्च्युली आपल्या घराचं जे बिल आलेलं असतं त्याच्यावर तुम्हाला युनिट्स आलेले असतात. तर या महिन्यात तुम्ही किती युनिट वापरले, ते युनिटचं प्राइस असतं. 100 युनिट्स पर्यंत किती आहे, 300 युनिट्स पासून पुढे आपल्याला 15 रुपये चार्ज असतो महाराष्ट्रात. पर युनिट 15 रुपये चार्ज असतो. आता मी ईव्ही घेतल्यापासून माझ्या घरचं युनिट 450-500 व्हायलेत महिन्याला, जे घराचं प्लस गाडीचं मिळून. माझी गाडी आहे 35 किलोवॅटची. त्याचा पॉवर आहे 35 किलोवॅट आर. तर ह्याला म्हणतात बॅटरी पॅक. हा 35 किलोवॅट आर म्हणजे माझ्या कारला पूर्ण चार्ज होण्यासाठी 35 युनिट्स लागतात. आजच्या हिशोबाने 35 युनिट्स आहेत, तर 35 युनिट साठी मी डेली 35 करायलो, तर 10 दिवसात मला किती युनिट लागले, 350. मी जर डेली फुल चार्ज केलं, तर डेली तर करत नसतो आपण, फुल चार्ज मला लागते 2 दिवसाला एकदा. म्हणजे मी डेली किती करायलो, 17 युनिट करायलो. आता माझी गाडी लेट से हॉलिडेज वगैरे सोडून 20 दिवस बाहेर चालते, म्हणजे मला पर मंथ 340 युनिट लागेल. 340 युनिट मध्ये 300 पर्यंत मला 11 रुपये बिल आहे, आणि वरच्या 40 युनिटला 15 रुपयाप्रमाणे आहे. तर ह्याचे किती झाले, 600 रुपये, आणि ह्याचे किती झाले, 3300 रुपये. तर म्हणजे मला अप्रॉक्सिमेटली 4000 रुपये पर मंथ माझ्या गाडीचा खर्च आहे. आता हा खर्च मी इलेक्ट्रिसिटीचा काढलेला आहे. ऍप्लिकेशन शिका. तुमच्या जर डोक्यात प्रश्न असेल, पेट्रोल कार घेऊ का डिझेल घेऊ का सीएनजी घेऊ का ईव्ही घेऊ, तर कुलकर्णी सरनं ईव्ही का घेतली, बिकॉज ही इज मॅथमॅटिशियन. तर मी डोकं लावलं, कारण बेटा माझा मंथली रन जो आहे त्यानुसार मला पेट्रोल लागायचं पर मंथ 16,000 रुपयाचं. 16,000 माझा पहिला खर्च होता, तो आता डायरेक्ट 4,000 झालाय. मी पर मंथ किती वाचवत आहे, 12,000. लागला हिशोब. वाय ईव्ही इज बेस्ट. 15 रुपये युनिट आहे, नो प्रॉब्लेम.
तर ते मी घरी चार्ज करायलो. मला 12 तास लागतात फुल चार्ज करायला. फुल चार्ज करायला. मला जर वाटलं अर्जंटमध्ये बाहेर गावी जायचं, तर मी जातो टाटाला किंवा इथं डीमार्टच्या समोर डीसी चार्जर्स आहेत, फास्ट चार्जर्स. माझी गाडी फुल चार्ज होते 40 मिनिट्समध्ये बाहेर. तिथं युनिट असते 22 रुपये, 22-25 रुपये. ते परवडते. फुल चार्ज केली तर 750 रुपये लागेल. माझा हैदराबादला जाण्याचा खर्च आधी होता 1200 रुपये. जाण्याचा खर्च. आता ईव्ही मुळे तो खर्च आहे 250 रुपये. 250 मध्ये मी जातो. 500 रुपयात मी हैदराबादला जाऊन येतो माझ्या कार. आधी मला 5,000 रुपये लागायचे. समजे? म्हणून आपण हे जे शिकतो, ते का शिकतो हे कळलं पाहिजे. तुम्हाला जेई मेन्स, नीट किंवा कोणतीही तुम्ही पुढे जी एक्झाम द्याल, ती ऍप्लिकेशन लेवलवर काम करणार. तर हे असते. आता हे 35 किलोवॅट आर म्हणजे काय? इट इज ऍक्च्युली पॉवर कन्झम्पशन. ही एनर्जी आहे. तर आपण किती एनर्जी वापरायलो, दिस इज एनर्जी. आणि याचं बिल येते, यालाच म्हणून आपण एनर्जी बिल म्हणतो. म्हणून आता लक्षात घ्या, 1 किलोवॅट आवर ला आपण काय लिहिता येते? 1 किलोवॅट आवर. किलोवॅटचं वॅट करा 1000, आर ला सेकंड्स मध्ये करा 3600. ये तो पता होना चाहिए. ये हो गया वैट, ये हो गया सेकंड्स. वैट सेकंड में ध्यान दो. ध्यान से देखना बेटा, ये बहुत इंपॉर्टेंट नंबर आ रहा है. 36 इंटू 10⁵ आलं का? 4. 36 इंटू 10⁴. 4 झिरो आहेत ना 36 वर. हे स्टँडर्ड सायंटिफिक फॉर्म आहे का? नाही. आठवते? याला आपण 0 to 9 मध्ये लिहित असतो. तर याला तुम्ही लिहा 0 to 9 पेक्षा 1 to 9 मध्ये लिहा. 3 च्या इकडे डेसिमल द्या. आपल्याला माहिती आहे 1 डेसिमल इकडे आला तर इकडं 1 ऍड करा. तर तुम्हाला जर कोणी विचारलं 1 किलोवॅट आवर, याला तुम्ही वॅट सेकंड्स मध्ये कन्वर्ट करून हा नंबर लक्षात ठेवायचा. 3.6 इंटू 10⁵ व्हेरी इम्पॉर्टंट नंबर. आणि तुम्हाला हेच सांगितलं जाते 1 किलोवॅट आवर म्हणजे 1 युनिट. ठीक आहे. आता माझ्या गाडीची रेंज कंपनी सांगते 421 किलोमीटर पर फुल चार्ज. कंपनी म्हणते, याला म्हणतात ARAI रेंज. आता ही असते सर्टन कंडिशन्स मध्ये काढलेली. ही रेंज धरून गाडी घ्यायची नसते. ठीक आहे. रियल रेंज असते ती आपली. आपण किती चांगले ड्रायव्हर आहेत, आपले रस्ते किती छान आहेत, या सगळ्यावर डिपेंड असते रियल रेंज. ही गाडी आहे. टाटाच्या गाड्या जवळपास जवळपास 90% त्यांच्या या रेंजच्या रेंज देतात. त्यांची चांगली आहे रेंज द्यायची कॅपॅसिटी, टाटाच्या व्हेकल्सची चांगली आहे.